नमस्कार, जय हिंद, जय भारत. एक स्वच्छतेचा सातत्याने 7 वर्षापासून किताब जिंकणारं शहर इंदोर. एक घटना घडते, त्याच्यानं 10 जणांचा मृत्यू होतो. एक तर 6 महिन्यांचं बाळ आहे. का, कशी, कुठं, काऊन एवढं सुंदर शहर जिथं एक कागदाचं म्हणा किंवा कचऱ्याचं एक छोटंसं रॅपरसुद्धा मिळणार नाही, अशा शहरामध्ये ज्या भागीरथपुरा भागाची जी जलवाहिनी आहे, त्या जलवाहिनीवर स्वच्छतागृह उभारण्यात येते. त्या स्वच्छतागृहामधून लिकेज झालेलं सीवेज, जे आपण म्हणू गढूळ, मलजल, त्या पाण्यात मिक्स होते. भागीरथपुरा क्षेत्रामधल्या डिस्ट्रीब्युटरीमधून ते पाणी घरोघरी पोचते आणि त्या पाण्याचं सेवन केल्यामुळे 10 जणांची रिपोर्टमध्ये आल्याप्रमाणे एक 6 महिन्यांचं बाळ सकट मृत्यू होते. सोबत 128+ जण ॲडमिट आहे आणि हजारांवर उपचार झाले आहे. कुठंतरी एक सिस्टमची झालेली चूक अनावरण होणे, दिसणे आणि महानगरपालिकेवर ते चूक लादणे ॲज अ एक नगरविकास मंत्र्याच्या हातानं, सोबत काही 1-2 पदाधिकारी काय म्हणू आपण ॲज अ स्टाफ किंवा जे त्याच्यात हस्तक्षेप होता नव्हता ते गव्हर्मेंट सर्वंट त्यांना ॲज अ सस्पेंड करणे. एवढीच त्या एका पर्टिक्युलर मेलेल्या मृतकाची किंमत आपल्या देशामध्ये ॲज अ सेंट्रलकडून आणि स्टेटकडून काय मुआवजा 5 लाख, 3 लाख, 2 लाख, एवढीच लायकी राहिली आहे आता. त्या जीवाचा त्याला योग्य स्वच्छ पाणी, स्वच्छ वातावरण, स्वच्छ इन्व्हायरमेंट याचा काहीच फरक नाही पडला. ज्याचे मूलभूत अधिकार आहे, जो तो त्याचा लाईव्हलीहूडचा जो अधिकार आहे, तो सुद्धा वाया गेला. तर तो जर सिस्टमनं दिलेल्या पाण्यामुळं त्याचा मृत्यू होत असेल तर ही कितीपट खालची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात जे कैलास साहेब इंदोरचे का म्हणू विजयवर्गीय, जे नगरविकास मंत्री आहे मध्य प्रदेश क्षेत्राचे, त्यांच्या क्षेत्रामध्ये ॲज अ इंदोरमध्ये जे घटना झाली त्याच्यावर त्यांनी जे उपचारार्थी लोक होते त्यांना एक उपक्रम म्हणून त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीची प्रायव्हेट गव्हर्नमेंट दवाखान्यामध्ये उपचार झाल्यास त्यांना बिल देण्याची गरज नाही. आणि थेट एका प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारला का साहेब असं घटना झाली आहे, ते उपचार करायला गेले तर दवाखान्यावाल्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्यांना त्यांना बिल दिले आणि ती बिल पे करायला लागली. तुम्ही तर म्हणलं का हे बिल पे करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यावर माननीय मंत्री महोदय त्या न्यूज रिपोर्टरवर चिडून अपशब्दाचं आणि त्या प्रश्नाला प्रत्युत्तर न देण्याचं एक वेगळंच कुठेतरी ताळमेळ जोडण्यात प्रयत्न केला. त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला तर फुकट के प्रश्न मत पूछो आणि क्या घंटा हो गया है, अशा शब्दात त्यांचं उत्तर आलं. हे उत्तर उचित आहेत का? आणि त्या लेवलचे मंत्री महोदय आपल्या क्षेत्राचा विकास करणारे, आपल्या लोकसभा, राज्यसभा, विधानसभा क्षेत्राचा लोकांकडून निवडून आलेले आणि लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी काम करणारे जर प्रश्नाले
तुमच्या जीवाले तुम्ही सामान्य जनतेला घंटा समजत असाल तर याच्यापेक्षा चुकीची बाब किंवा त्या सत्तेचा लालसा त्याला आणि त्या सत्तेमध्ये टिकून राहण्याची शर्यतीमध्ये जे टॉपवर असल्याचा त्यांना असलेला स्वाभिमान अभिमान म्हणू किती पट पोचला. ॲज अ नागरिक म्हणून आपली जिम्मेदारी फक्त काय वोटिंग राईटच आहे आणि त्या वोटिंगमधून दिलेलं आपलं मत ते एका पर्टिक्युलर व्यक्तीला निवडून आणणं किंवा न आणणं बस एवढंच उरलेलं आहे. आणि बस एक डाव निवडून आलं का बस झालं खतम. ज्या पद्धतीचा स्वच्छ शहरचा किताब मिळवून ठेवलेला आहे त्याच पद्धतीचं स्थान आताही मिळवून ठेवलं असतं पण लोकांच्या नजरेतून उतरला आहे इंदोर आता. का बरं तर एक झालेली घटना त्याच्यात चुकी कोणाची आहे, सिस्टमची आहे किंवा तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहे, त्यांनी तपासलं नाही किंवा आपण डायरेक्टली म्हणू शकतो का तिथं तू पाणी घ्यायला शाला पेला. प्रत्येकाच्या घरी फिल्टर थोडीच आहे राजेव. घटना शिकवते की बी सिक्युअर. स्वतःच्या परिवाराची कुठपर्यंत आपण नेऊन टाकलं आहे आपल्याला. आपल्या जीवाचा भेव आता घरीसुद्धा झालेला आहे. ॲज आपण रोड ॲक्सिडेंट बघतो, बाहेरचं वातावरण बघतो, पोल्युटेड एअर बघतो, ह्या सगळ्या गोष्टी ठीक होत्या. पण आता घरी येणारं पाणीसुद्धा आपल्याला प्युअर नाही भेटत असेल तर ह्या सिस्टमवर भरोसा ठेवाल तरी कसं. लोकांना काय अपेक्षा असते, सामान्य लोकांना, सिंपल लोकांना. तिथं मरणारे काही हायफाय लोक नव्हते ना, म्हणून साहेबांनी घंटा शब्द वापरला असेल. काय घंटा प्रश्न आहे, क्या घंटा हो गया है, फुकट के प्रश्न आहे साहेब. ज्या दिवशी आम्हाला तुम्हाला उघडून फेकायचा वेळ येईल ना तेव्हा आम्ही भी घंटा दाखवतो. इस MP को क्या घंटा फरक पड़ता है. ठीक है, धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब असे नवनवीन मुद्दे डिस्कस करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.